मित्रांनो नमस्कार. कधी कधी विहिरीत, बोरला किंवा शेत तलावामध्ये पाणी उपलब्ध असून देखील केवळ वीज नसल्यामुळे आपण पिकास पाणी देऊ शकत नाही आणि पाणी न दिल्यामुळे शेतातील पिके वाया जाण्याची शक्यता असते. वीज उपलब्ध झाली तरी लोड शेडिंगमुळे वीज उपलब्धतेसाठी मर्यादा येतातच. एकाच डीपीवर अनेक कृषी पंप असल्यामुळे फ्यूज कटणे किंवा अतिलोडमुळे डीपीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका विहिरीवरील कृषी पंपासाठी स्वतंत्र डीपी कशी मिळवावी आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीवर स्वतंत्र डीपी मिळाल्यास विजेची समस्या काही प्रमाणात का होईना सुटू शकते. त्यामुळे महावितरणच्या वेबसाईटवर नवीन कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे आज आपण प्रत्यक्ष उदाहरणासहित जाणून घेणार आहोत. शेतातील पंपाद्वारे पाणी उपसा करण्यासाठी विजेची आवश्यकता तर असतेच, परंतु ती वेळेवर न मिळाल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. शेतीसाठी नवीन विद्युत कनेक्शन घेतल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्या विहिरीवरील कृषी पंपास स्वतंत्र डीपी मिळालेली आहे. तर त्यासाठी नवीन कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे आज आपण जाणून घेणार आहोत. शेतीसाठी नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासोबतच तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता. हा ऑफलाईन अर्ज तुम्ही महावितरणच्या कार्यालयात जमा करू शकता आणि नवीन विद्युत कनेक्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला असा अर्ज भरून तो महावितरण कार्यालयात सादर करावा लागतो. हा जो ऑफलाईन अर्ज तुम्हाला दिसत आहे तो झेरॉक्स सेंटरच्या दुकानातून मी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या अर्जाचा फॉर्म फिकट आणि अस्पष्ट दिसत आहे, परंतु हाच फॉर्म तुम्हाला ओरिजिनल पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत तुमच्या कॉम्प्युटर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर डिजिटल डीजी या वेबसाईटवर हा फॉर्म डाउनलोड लिंक सहित उपलब्ध आहे. मित्रांनो, आता थोडाही वेळ न दवडता आपण नवीन विद्युत जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी असते हे जाणून घेणार आहोत. तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये टाईप करा न्यू कनेक्शन रिक्वेस्ट. जसंही तुम्ही हा कीवर्ड टाईप कराल तेव्हा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी म्हणजेच महावितरण कंपनीची ही वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी A1 ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसेल. या ठिकाणी अजूनही बऱ्याच सूचना आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय दिसतील: नॉन इंडस्ट्रियल, इंडस्ट्रियल आणि ऍग्रिकल्चर. यापैकी ऍग्रिकल्चर या बटनावरती किंवा या पर्यायावरती क्लिक करा. प्लीज एंटर द रिक्वेस्टेड लोड. या ठिकाणी तुमच्याकडे ज्याही अश्वशक्तीचा पंप असेल म्हणजेच इतक्या HP चा पंप या ठिकाणी निवडा. तो आकडा या ठिकाणी टाका. उदाहरणार्थ 3 HP असेल तर 3 टाका, 5 HP असेल तर 5 टाका आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. खालीलपैकी पर्याय निवडा. या ठिकाणी लघुदाब कृषी ग्राहक, उच्चदाब कृषी ग्राहक असे 2 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील. यापैकी लघुदाब कृषी ग्राहक या पर्यायावरती क्लिक करा. कृपया शेती पंप वीज पुरवठ्यासाठी खालीलपैकी पर्याय निवडा. या ठिकाणी नवीन अर्जाची नोंदणी आणि पैसे भरून प्रतीक्षा यादीमध्ये प्रलंबित असल्यास असे 2 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील. पैकी नवीन अर्जाची नोंदणी या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर कृपया शेती पंप वीज पुरवठ्यासाठी खालीलपैकी योजना निवडा. या ठिकाणी उच्च दाब वितरण प्रणाली आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अशा 2 योजना या ठिकाणी दिसणार आहेत. यापैकी उच्च दाब वितरण प्रणाली या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना तुम्हाला दिसेल. नवीन अर्जासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. आपला पर्याय निवडण्यासाठी खालीलपैकी एका बटनावरती क्लिक करा. आपण निवडलेला पर्याय नंतर बदलता येणार नाही. या ठिकाणी 2 पर्याय आहेत. उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत वीज जोडणीसाठी लागणाऱ्या विजेची तरतूद शासनातर्फे होईपर्यंत ग्राहकास प्रतीक्षा करावी लागेल. प्रति वीज जोडणीसाठी मंजूर शासन निधीपेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अधिकचा खर्च ग्राहकाकडून ना परतावा तत्वावर भरून घेतला जाईल. दुसरा जो पर्याय आहे, उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत येणारा प्रत्यक्ष खर्च अर्जदार ना परतावा तत्वावर स्वतः करावयास तयार असल्यास व वीज जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधेचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित यादीतील ज्येष्ठतेनुसार वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येईल. यापैकी वरील जो 1 नंबरचा पर्याय आहे तो निवडा. कंझ्युमर कॅटेगरीमध्ये LT सप्लाय निवडा. सप्लाय टाईप 3 फेज ऑटोमॅटिकली येईल. सर्व्हिस रिक्वेस्टेड या ठिकाणी तुम्हाला काही लिहायचं नाही. ऍप्लिकेशन डेट या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही ऍप्लिकेशन करणार असेल ती डिफॉल्ट डेट या ठिकाणी येईल. खाली आहे ऍप्लिकेशन डिटेल्स. यामध्ये तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर ऍप्लिकेशन क्लासिफिकेशन, तुम्ही SC ST किंवा ओपन असाल तर ती कॅटेगरी या ठिकाणी निवडा. जेंडरमध्ये तुम्ही मेल आहात, फिमेल आहात ते निवडा. त्यानंतर ऍड्रेस ऑफ ऍग्रिकल्चर लँड वेअर पंप्ड वॉटर विल बी युटिलाइज्ड मिनिमम ॲज पर सातबारा एक्स्ट्रॅक्ट. तुमच्या सातबाऱ्याविषयी माहिती टाकायची आहे. नियरेस्ट कंझ्युमर नंबर, तुमच्या विहिरी शेजारी एखादी विहीर असेल, बोर असेल आणि त्यांनी महावितरणचे कनेक्शन घेतले असेल तर त्या शेतकऱ्याच्या वीज बिलावरील जो कंझ्युमर नंबर असतो तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा सर्व्हे नंबर टाका. तुमचा डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा, तुमचं गाव निवडा, पिनकोड निवडा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल टाकायचा आहे. आधार नंबर या ठिकाणी असेल तर टाका, मॅन्डेटरी नाहीये. आणि फोन नंबर असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर
बिलिंग डिटेल्स मध्ये सेम ॲज इट इज जर असेल तर या चेक बॉक्सला फक्त क्लिक करा आणि वेगळं जर असेल तर या ठिकाणी वेगळी माहिती टाका. त्यानंतर ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन मध्ये टाईप ऑफ लँड, एरिया ऑफ लँड, तुमच्याकडे जितकं जमिनीचं क्षेत्र आहे ते एकर मध्ये या ठिकाणी टाका. 3 एकर असेल, 4 असेल, 5 असेल, 2 असेल, 1 असेल, जेही क्षेत्र तुमच्याकडे असेल तो आकडा या ठिकाणी एकर मध्ये तुम्हाला टाकायचा आहे. टाईप ऑफ इरिगेशन सोर्स, जोही बोर असेल, ओपन वेल असेल ती या ठिकाणी टाका. डेप्थ, जोही तुमचा सोर्स असेल त्याची डेप्थ किती आहे फुटामध्ये या ठिकाणी टाकायची आहे. 50 फूट, 60 फूट, 40 फूट जीही असेल ती डेप्थ या ठिकाणी म्हणजेच खोली तुम्हाला टाकायची आहे. आणि नंतर रिक्वेस्टेड लोड कॉन्ट्रॅक्ट डिमांडेड, या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपण या ठिकाणी 5 HP टाकलं होतं म्हणून या ठिकाणी ऑटोमॅटिक ज्याही HP चा आकडा तुम्ही वरती टाकलेला असेल तोच आकडा या ठिकाणी येईल. आय हिअर बाय डिक्लेरेशन, या ठिकाणी डिक्लेरेशन आहे, ग्राहकाचे हमीपत्र आहे, त्या बॉक्सला या ठिकाणी टिक करा. या ठिकाणी प्लेसमध्ये तुमच्या गावाचं नाव टाका आणि जनरेट OTP या बटनावरती क्लिक करा. जसंही तुम्ही जनरेट OTP या बटनावरती क्लिक कराल तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाका आणि सेव्ह करा. जसे तुम्ही सेव्ह या बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन ID मिळून जाईल. तो ऍप्लिकेशन ID कुठेतरी व्यवस्थित नोंदवून ठेवा, सेव्ह करून ठेवा. त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी आता अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर ऍप्लिकेशन नंबर, म्हणजे जो तुम्ही अर्ज भरलेला आहे त्यासाठी तुम्हाला आता काही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर ओनरशिप ऍड्रेसमध्ये 7/12 एक्स्ट्रॅक्ट या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अदर डॉक्युमेंट्समध्ये काही इतर कागदपत्र असतील तर ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि टेस्ट रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. परंतु टेस्ट रिपोर्टसाठी या ठिकाणी एक सूचना आहे. टेस्ट रिपोर्ट इज ऑप्शनल ॲट द टाइम ऑफ अप्लाइंग फॉर न्यू कनेक्शन बट इट इज कंपल्सरी बिफोर कनेक्शन रिलीज. टेस्ट रिपोर्ट आता असेल तर अपलोड करा, नसेल तर ज्यावेळेस तुम्हाला कनेक्शन मिळेल तेव्हाही तुम्ही या ठिकाणी तो अपलोड करू शकता. आणि शेवटी अपलोड ऑल डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करा. कन्झ्युमर इन्फॉर्मेशन या ठिकाणी येईल, ऍप्लिकेशन ID आलेला असेल, ऍप्लिकेशन डेट आहे, त्यानंतर कन्झ्युमर नंबर आहे, ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर या माहितीची तुम्ही Ctrl P दाबून तुम्ही प्रिंट काढू शकता. तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टेटस चेक करू शकता. चेक करण्यासाठी तुमचा ऍप्लिकेशन ID या ठिकाणी टाका, कॅप्चा कोड या ठिकाणी टाका आणि सबमिट करा. जसे तुम्ही या ठिकाणी सबमिट कराल तुमचे सर्व डिटेल्स या ठिकाणी आलेले असेल. या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी प्रिंट काढायचे असेल तर Ctrl P दाबून या ठिकाणी प्रिंट काढून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता नवीन कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करतात किंवा ऑफलाईन अर्ज कसा करतात या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे.